प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. ठीक आहे, आपण वाचूया देवाच्या लोकांनो. मत्तेय याचा 10:35 वचन लिहिलेला आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, अतिशय सुंदर आणि पॉवरफुल वचनांपैकी एक वचन आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता तुम्ही या वचनाला सुंदर कस काय म्हणताय? इथं तर लिहिलेलं आहे की मी फूट पाडण्यास आलो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस आपल्याला देवाचं वचन, प्रभूचं बोलणं समजून घ्यायचं असेल ना, त्यावेळेस देवाच्या लोकांनो आपल्याला त्याच्या आत्म्याकरवी विचार करावा लागणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं देवाच्या ज्या गोष्टी आहे ना, त्या जगासाठी मूर्खपणाच्या आहे, पण जे लोक देवाच्या आत्म्याने चालतात देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यांच्यासाठी त्या गोष्टी उन्नतीच्या आहे, आशीर्वादाच्या आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे, समजून घ्यायची की प्रभू माझ्यासोबत काय बोलू इच्छित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन काय म्हणतं? बायबल म्हणतं देव प्रीती आहे. हालेलुया. जर आपला देव प्रीती आहे आणि या ठिकाणी काय म्हणत आहे? मी फूट पाडण्यास आलोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ज्या ठिकाणी प्रीती असते ना, त्या ठिकाणी फूट पाडली जात नाही देवाच्या लोकांना. त्या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन चाललं जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग का बरं या ठिकाणी देव म्हणत आहे का मी सासू सुनात फूट पाडण्यास आलोय, मुलगा व बाप यांच्यात फूट पाडण्यास आलोय, मुलगी व आई यांच्यामध्ये फूट पाडण्यास आलोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचं कारण देवाच्या लोकांना प्रभू इथं बोलू पाहत आहे आपल्यासोबत का ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास करायला लागतात, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करायला लागतात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस लोक तुमचा द्वेष करणार आहेत, लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन म्हणतं तुम्ही या जगाचे नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हणत आहेत ज्यावेळेस ख्रिस्ताला स्वीकारतात, मला स्वीकारतात, देवाला स्वीकारतात देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस लोक तुमचा द्वेष करायला लागतील. जसं की जरा समजा एका घरामध्ये सासू आणि सून राहत आहे. सासूने जर प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर सून तिला नावं ठेवायला लागेल, सून तिचा छळ करायला लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर सुनाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर सासू तिचा छळ करायला लागेल. हालेलुया. आणि म्हणजे अर्थातच काय होणार आहे? दोघींमध्ये फूट पाडली जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपल्यासोबत या ठिकाणी बोलू पाहत आहे देवाच्या लोकांनो. ही जी फूट बोलत आहे ना प्रभू येशू या ठिकाणी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ती फूट देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, भांडणं तणाची नाहीये, घरातील व्यावहारिक प्रपंचामुळे होणाऱ्या वादाची नाहीये देवाच्या लोकांनो, तर ती फूट प्रभू येशू ख्रिस्तावरील ठेवलेल्या विश्वासामुळे पडणारे या ठिकाणी बायबल आपल्याला सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, म्हणजे खरोखर प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, तुमचं घर फोडायला नाही आला, सेपरेट करायला नाही आला देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तुमचं घर तारण्यासाठी आलेलं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या लोकांनो एकटे तुमच्या घरामध्ये देवाचं करत आहात, तुम्ही विश्वास ठेवत आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर बायबल म्हणतं तू वाच, तुझ्या घराण्याचं पण तारण होईल. हालेलुया. म्हणजे ती व्यक्ती जर तुमचा छळ करते आहे ना, तर पुढं चालून ती पण तुझा स्वभाव बघून, तुझं देवामध्ये चालणं बघून, उठणं बसणं बघून बदलली जाणार आहे, तिचं पण तारण होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू जे आला ना, ते सर्वांचं तारण करण्यासाठी आला देवाच्या लोकांनो, फूट पाडण्यासाठी नाही आला, लोकांना सेपरेट करण्यासाठी नाही आला देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांना आज दिसतं कसं? उलट दिसून येतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं देवाच्या लोकांनो? का ख्रिस्ती घराणं आहे. हालेलुया. देवाचं करणारं घराणं आहे, प्रार्थना करणारं घराणं आहे, आराधना करणारं घराणं आहे, रविवारी चर्चला जाणारं घराणं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तरी देखील देवाच्या लोकांना त्या घरामध्ये काय दिसून येत आहे? सासू सुनांमध्ये भांडणं दिसून येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाच्या लोकांनो, जर तुमच्या घरामध्ये सासू सुनांमध्ये असे भांडणतंटे आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून जर वाद आहे देवाच्या लोकांनो, तर तुम्ही जगासमोर ख्रिस्त कसा दाखवणार आहेत? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो का तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचा गौरव होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं का तुमच्या फळांवरून ओळखले जाईल का तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात.
आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जर देवाच्या लोकांना, जर तुमच्यामध्ये, तुमच्या सासू सुनामध्ये जर वाद असले देवाच्या लोकांना, हालेलुया, तर तुमच्या शेजारी पाजारी लोक जे प्रभू ईश्वर विश्वास करत नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, तर ते तुमच्याकडे पाहून काय शिकणार आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उलट तुम्हाला लोकांना दाखवून द्यायचंय का आमचा देव प्रभू प्रीतीचा देव आहे, शांतीचा देव आहे. आमच्या घरामध्ये सासू सुनांमध्ये ती शांती आहे, ती प्रीती आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुमच्यातून या गोष्टी लोकांना दिसल्या जाणार आहेत ना, लोक स्वतःहून तुम्हाला येऊन विचारणार आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, तू कुठल्या देवाचं करतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशी कुठली गोष्ट तुझ्या घरामध्ये आहे का ज्यामुळे तुझ्या सासू आणि सुनामध्ये वाद होत नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सासू सुना प्रीतीने राहता, हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. ही गोष्ट आपल्याला शिकायची आहे का सासू सुनांमध्ये, ख्रिस्ती घराण्यामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये वाद नसले पाहिजे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या घराण्यातून ख्रिस्त दिसला गेला पाहिजे. बायबल म्हणतं मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि तुमचं घरानं देवाच्या लोकांनो परमेश्वराची सेवा करताना दिसलं पाहिजे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ना की घरामधून भांडण तंट्याचा आवाज आला पाहिजे, हालेलुया. रविवारी चर्चला जाऊन यायचं आणि घरी आलं का असे भांडणं करायचे सासूने सुनासोबत आणि सुनाने सासूसोबत का रस्त्यापर्यंत आवाज गेला पाहिजे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी दिसून नाही आल्या पाहिजे देवाच्या लोकांनो. काही काही लोकांचे आशीर्वाद देवाच्या लोकांनो याच गोष्टीमुळे अडवून आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सासू सुनांचे आशीर्वाद, लेकरा बाळांचे आशीर्वाद याच गोष्टीमुळे अडवून आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का घरामध्ये त्यांच्यामध्ये भांडण तंटे वाद आहे देवाच्या लोकांना, हालेलुया. कारण देवाच्या आत्म्याला मोकळीकतेने तुमच्या घरात कार्य करायला जागा मिळत नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाची ती प्रीती प्रगट करत नाही देवाच्या लोकांनो. देवाचं वचन म्हणतं, हालेलुया, जर तू समोर दिसणाऱ्या बंधूवर प्रीती करतोय, जर तू समोर दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रीती करतोय, तर तू माझ्यावर प्रीती करतोय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जी सून, जी सासू तुमच्या समोर 24 तास आहे देवाच्या लोकांनो, जर तुम्ही तिच्यावर प्रीती करत नाही आहात, तर देवाचं वचन म्हणतं तुम्ही देवावर प्रीती करत नाही आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाची प्रीती तुमच्या घरामध्ये उतरत नाहीये देवाच्या लोकांनो, तर तुमच्या घरात छुटकारा उतरणार नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरात बंधनं तुटले जाणार नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण देवाच्या लोकांना प्रीतीच आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करते. देवाने आपल्यावर प्रीती केली देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिलाय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या पापांची क्षमा झाली. देव आपल्यावर प्रीती करतो, म्हणून देव आपल्याला काय करतो? त्रासातून, आजारातून, संकटातून काढतो देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही भांडण तंट्यामध्ये चालत आहात, तर ती प्रीती तुमच्यात कार्य करत नाहीये. देवाच्या प्रीतीला तुमच्या घरात कार्य करायला जागा मिळत नाही देवाच्या लोकांनो. त्याच्यामुळे काय होत आहे? अडखण होत आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपल्या जीवनातल्या अडखणं काढून टाकायचं आहे देवाच्या लोकांनो. ख्रिस्ती कुटुंब, आशीर्वादित कुटुंब कसं असतं, हालेलुया, सासू सुनाचं नातं ख्रिस्तामध्ये कसं असलं पाहिजे हे तुम्हाला जगाला दाखवून देणारं लोक बनायचंय देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या लोकांना जुन्या करारामध्ये तुम्ही रूथ आणि नामी विषयी जर वाचलं देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, दोघी सासू सुना होत्या देवाच्या लोकांना. सासूमुळे सून आशीर्वादित झाली आणि सुनामुळे सासू आशीर्वादित झाली देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस देवाच्या लोकांनो नामीचे दोन्ही मुलं ज्यावेळेस वारले, दोन्ही मुलं ज्यावेळेस मेले, त्यावेळेस देवाच्या लोकांनो नामीच्या दोन्ही सुना रूथ आणि अर्पा देवाच्या लोकांनो नामी सोबत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, येत होत्या, राहायला येत होत्या. आणि त्या काय झालं देवाच्या लोकांनो, नामीला म्हणत होत्या की आम्ही तुला सोडणार नाही. बघा, सुना म्हणत आहे काय? आम्ही आमच्या सासूला सोडणार नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आज उलट आहे देवाच्या लोकांना, हालेलुया. आज कसं आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, आम्हाला सासू नकोय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला फक्त आमच्या लेकरं, आमचा नवरा घेऊन सेपरेट राहायचंय, हालेलुया. सासूचं अडखळण आमच्या जीवनामध्ये आम्हाला नकोय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना या गोष्टी दिसून येत आहे, म्हणून आशीर्वादाला अडखळण आहे. या उलट देवाच्या लोकांनो नामीच्या सुना काय म्हणत आहे तिला? रूथ आणि अर्पा देवाच्या लोकांनो, का आम्ही तुझ्या सोबत राहू, हालेलुया, आम्ही तुला सोडणार नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नामीचं त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्याच्यापैकी अर्पा देवाच्या लोकांना तिच्या भाऊबंदाकडे निघून गेली, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिच्या लोकांमध्ये निघून गेली आणि रूथ देवाच्या लोकांनो नामीला बिलगून राहिली. बघा ती तिच्या सासूला काय म्हणत आहे, वाचू आपण वचन.
रूत याचा पहिला अध्याय 16 वचनात बघा काय लिहिलेले आहे. रूत म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. हालेलुया. सासूला म्हणत आहे, मला तुम्ही काढून देऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तुमच्या सोबतच राहायचंय. बघा पुढं काय लिहिलं आहे, तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे देवाच्या लोकांना इसून या ठिकाणी सासूला. हालेलुया. का तुमचे लोक ते माझे लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते असं नाही म्हणत आपण या घरातून सेपरेट जाऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपले मुलं आपला नवरा एवढंच राहू असं नाही म्हणत आहे ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही रूत पण जाऊन लग्न करू शकत होती, तिचा संसार वेगळा थाटू शकत होती देवाच्या लोकांनो, पण ती नामीला म्हणती नाही, तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जी सून नामीला सोडून गेली अर्पा देवाच्या लोकांनो, त्या अर्पाच्या देवाच्या लोकांना वंशातून गल्ल्यात जन्माला आला. देवाच्या लोकांनो, कोण जन्माला आला? दावीदाला ज्या गल्ल्यात त्याने मारला तो गल्ल्यात देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते व्यक्ती जन्माला आला देवाच्या लोकांनो. आणि जी रूत, हालेलुया, नामीला तिच्या सासूला धरून राहिली ना देवाच्या लोकांनो, तर हिच्या वंशामधून हिच्या पोटातून देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, दावीद जन्माला आला देवाच्या लोकांनो. हालेलुया. दावीदाच्या कुळातून प्रभू येशू जन्माला आला देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, ज्यावेळेस सासू सुना एकमेकीला धरून राहत आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, एक सोडून गेली तर तिच्यामधून काय जन्माला आलाय? गल्ल्यात राक्षस जन्माला आलाय देवाच्या लोकांनो. पण दुसरी ज्यावेळेस तिच्या सासूला धरून राहिलेल्या आहे सून, त्यावेळेस तिच्या कुळातून प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिच्या कुळातून दावीद जन्माला आलेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा देवाच्या लोकांना, ज्यावेळेस सून सासूला बिलगून राहते अशी गोष्ट घडली जाते देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रूतच्या सासूने नामीने पण देवाच्या लोकांना, हालेलुया, रूथेला अडखळण केलं नाही देवाच्या लोकांनो, का तू इकडे जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नामी ज्यावेळेस ती तिच्या वतनामध्ये बुद्धीने चालून तिने तिचं वतन सोडून घेतलं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. म्हणजे सासूने सुद्धा सुनेला अडखळण केलं नाही देवाच्या लोकांनो, आणि तिचं वतन सोडून घेतलं. आशीर्वाद मिळवले देवाच्या लोकांनो तिने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सासू सुनाला म्हणत नाही बसली देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कुठे चालले, मला का बरं सोडून चालले? हालेलुया. तिने तिला जीवन जगू दिलं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो सासू सुनांना अडखळण करते देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का माझा लेक माझं सोडून तिथंच ऐकायला लागलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझं ऐकतच नाही. तर देवाच्या लोकांनो, ह्या वेळेस या अशा गोष्टींमुळे देवाच्या वचनाला अडखळण होतं देवाच्या लोकांनो, आणि घरात भांडणतंटी उत्पन्न होता. कारण देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस एखाद्या स्त्रीचं आणि पुरुषाचं लग्न होईल त्यावेळेस तो पुरुष आईबापाला सोडून त्या स्त्रीला जडून राहील. हालेलुया. कारण ती त्याचं शरीर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते आणि देवाच्या लोकांना, ती स्त्री आणि तो पुरुष, हालेलुया, तुमची सून, तुमचा लेक, देवाच्या लोकांनो एक शरीर आहे. आणि कोणी पण आपल्या शरीरावर जास्त प्रेम करतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे सासांनी पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. नामीसारखं हुशार झालं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का देवाने वचन दिलेलं आहे का माझा लेक माझ्यापासून आता दूर जाणार आहे. पहिली जशी तो माझा ऐकत होता ना, तसं तो आता नाही ऐकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण त्याचं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाने वचन दिलेलं आहे का स्त्री, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पुरुष एक होतील. हालेलुया. पुरुष आपल्या आई बापाला सोडून तिला जडून राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पण अडखळण नाही केलं पाहिजे देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आपण सुनाला आणि मुलाला अडखळण नाही करणार, हालेलुया, छोट्या छोट्या गोष्टी त्यांना ज्यावेळेस आपण रोकटोक नाही करणार ना देवाच्या लोकांनो, त्यावेळेस ते पण आपला मान आपल्याला देणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर 2 मुलं आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर त्या 2 मुलाला, हालेलुया, ही लाडकी सून आणि ही नावडती सून ज्यावेळेस असं करतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस आपण घरके ना घाटके पण होऊन जातो देवाच्या लोकांनो. कारण देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येसावने देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बायका केल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल म्हणतं त्या इसाक आणि रिबेका यांना दुःखदायक झाल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण येसाव बापाचा लाडका होता, याकोब आईचा लाडका होता. ज्यावेळेस फेवरेटिझम राहतं देवाच्या लोकांना, ही माझी लाडाची, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांना अशी गोष्ट होते का जो जवळ याकोब असतो ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो कायमचा दूर निघून जातो देवाच्या लोकांनो. मरूपर्यंत दृष्टीस पडत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे देवाने आपल्याला दिले आशीर्वाद, देवाने
देवाने आपल्या दिलेलं जीवन समजून घ्यायचंय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जे पण काही अडखणं तुमच्या सासू आणि तुमच्यामध्ये असतील, हालेलुया, ज्या पण काही वाद असतील देवाच्या लोकांनो, त्या वादांवर देवाच्या लोकांनो देवाच्या वचनातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, जर तुझ्या भावाने काही अपराध केलेला आहे, तुझ्या घरातील कुठल्या व्यक्तीने तुझा काही अपराध केलेला आहे, तर तू त्याच्याकडे जा, त्याचा अपराध त्याला दाखव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर त्याने तुझं ऐकलं नाही तर आणखीन दोघा तिघांना घेऊन जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखीन दोघा तिघांनी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्याच्यासोबत बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर त्यांनी पण ऐकलं नाही तर मंडळीला कळव. हालेलुया. मंडळीला समजून सांगायला लाव. हालेलुया. मंडळीमध्ये प्रार्थना करायला लाव. हालेलुया. वैयक्तिक प्रार्थना केल्यावर, हालेलुया, नाही वाटत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमचा विषय सॉर्ट झाला, तर दोघा तिघांनी प्रार्थना करा. नाही वाटत दोघा तिघांकडून सॉर्ट झाला, मंडळीला प्रार्थना करायला लावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर नाहीच होत आहे सगळ्या गोष्टी सॉल्व, हालेलुया, तर बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, मग तोच देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पूर्णपणे देवाच्या हातात देऊन टाकण्याचा विषय आहे. हालेलुया. देव ती परिस्थिती बदलून टाकायला समर्थ आहे. हालेलुया. बायबल काय म्हणतं, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या लोकांनो तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, जर तुम्हाला नाही दिसत आहे फरक, हालेलुया, नाही दिसत आहे बदल, तर ती गोष्ट देवाच्या हातामध्ये देऊन टाकायची देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि तोपर्यंत आपण शांतीला धरून राहायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, त्याच गोष्टीला धरून रोज भांडणं तणं नाही करायचे देवाच्या लोकांनो, तर त्या गोष्टीवर उपचार करून देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, ती शांती, तो आनंद आपल्या घरामध्ये घ्यायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुमच्या सासू सुनांमध्ये भांडणं जाणार आहे देवाच्या लोकांनो, तुमच्या घरामध्ये शांती राहणार आहे, तुमच्या घरामध्ये आनंद राहणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. तुम्ही देवाचं वचन पूर्ण करणारे लोक बनणार आहात का तुम्ही समोर दिसणाऱ्या बंधूवर प्रीती करणारे लोक बनणार आहात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांना आज मनाशी निश्चय करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर माझ्या सासू सुनामध्ये जर काही वाद असतील, हालेलुया, तर या गोष्टी मी आता प्रार्थनेत ठेवन. हालेलुया. सासू सुनांचे जे वाद आहे ते चव्हाट्यावर नाही आणणार, एकमेकाला फोन करून नाही सांगत बसणार माझ्या सुनाने असं केलं, सासूने असं केलं, नाही. हालेलुया. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू, मंडळीमध्ये जाऊ, उपवास प्रार्थना करू. जो भांडण तंटे करणारा दुष्ट आत्मा आहे तो आमच्या घरातून आम्ही हाकलून देऊन टाकू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला हाकलून देऊ आमच्या घरातून. हालेलुया. आणि ती शांती, तो आनंद, एक ख्रिस्ती कुटुंब कसं असलं पाहिजे ते आम्ही सासू सुनांमधून दाखवून देऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि निश्चितच आज या वचनाकरवी देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित झालोय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कुठली सासू हे वचन ऐकत असेल तर तिने तिच्या सुनाला ऐकवायला द्या, आणि जर सून ऐकत असेल देवाच्या तर तिने तिच्या सासूला ऐकवायला द्या. प्रेज द लॉर्ड. जर तुमची काही साक्ष असेल किंवा कोणती प्रार्थना विनंती असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कळवू शकता. प्रेज द लॉर्ड सर्वांना.